राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाल्याचा धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली। या प्रकारामुळे शिवसेनेच्या शिंदे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप पसरला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो आणि पोस्ट व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। या आक्षेपार्ह पोस्टमुळे शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि संबंधित व्यक्तीविरोधात FIR दाखल केला। ही पोस्ट रोहन पवार नावाच्या व्यक्तीने शेअर केल्याचं समोर आलं आहे। रोहन पवार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी असल्याची माहिती मिळाली आहे। त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह असभ्य मजकुरासह फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता। या प्रकारामुळे शिंदे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या प्रकरणाची दखल घेत पोलीस प्रशासनाने तत्काळ हालचाली सुरू करत आरोपी विरुद्ध FIR दाखल केला आहे। पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपीला तत्काळ अटक करण्यात येईल व योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले। या प्रकारामुळे कल्याणमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। पोलीस स्टेशनला आलो असता पोलिसांनी लवकरात लवकर याच्यावर FIR रजिस्टर केली व आम्ही जी मागणी केली की सदर व्यक्तीवर इसमावर लवकरात लवकर कारवाई करून तात्काळ अटक करा, पोलिसांनी पण आम्हाला योग्य ते सहकार्य करून येत्या 24 तासामध्ये त्या इसमाला रोहन पवार नावाच्या व्यक्तीला अटक करून त्याच्यावर कारवाई करू हे आश्वासन दिलं। शिंदे गट आणि मनसे यांच्यातील संबंध आधीच तणावपूर्ण असताना या घटनेने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।